मित्रांनो, आयुष्यात सौताला कधी उद्ध्वस्त होऊ देणार कालुकात ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलं तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलं तरी इतिहास घडला पाहिजे. या क्रिकेटच्या खेळाच्या मित्रांनो माध्यमातून आपण काय शिकलो आहे. एक वीरा छत्रपती शिवाजी महाराज शिर्डीवाले साईबाबा या डीजेच्या ताला सुरावर आपण बेदून देणार हे शिकलो मित्रांनो आपण या क्रिकेटच्या माध्यमातून. एखाद्या गावचा खेळाडू 7 तास समुद्रापलीकडे जाऊन आपल्या गावाचं नाव मिळवत असेल, आपल्या गावाचा 100% योगदान देत असेल, हेच शिकलं मित्रांनो आपण या क्रिकेटच्या माध्यमातून. जाती पक्ष विखुरलेली मन क्रिकेटसाठी एकत्र येतात आणि नोकरी धंदा शिक्षण प्रपंच शेतीवाडी सांभाळून 100% योगदान देतो आपण या क्रिकेटसाठी. हेच शिकलो आपण मित्रांनो या क्रिकेटच्या माध्यमातून. आज क्रिकेटची परिभाषा बदलली, पण क्रिकेटचा धर्म झालाय. या धर्माचा भगवान भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकरला दिलाय. हे सुद्धा विसरता कामा नये. हेच तर आहे खरं क्रिकेट. आठ षटकाचा सामना आणि 8 षटकाचा सामना असल्यानंतर आपण बघतो की आमच्या मंचावरती आजच्या दिवसामध्ये मान्य श्री गोकुळदादा झिरवाळ साहेब, मान्य श्री नरहरी झिरवाळ साहेब, महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष यांचे चिरंजीव आणि त्यानंतर हिरामन पवार सरपंच शिंदे, गिरीश वागेरे सरपंच कोहरभाऊ गवळी शिंदे, निवृत्ती महाले नाचवंडी, वैष्णव सेठ दिंडोरी, रामभाऊ कणोजे आणि त्यानंतर वाजीभाई शेख साहेब असतील, आमचे राहुलभाई काशीद साहेब असतील, आमचे अखलाक शेठ असतील, अनेक समाज पदाधिकारी कशाला वैभव सुद्धा आणि त्यांचे पिताश्री सुद्धा आमच्या मंचामध्ये उपस्थित आहेत. प्रकाश सेठ सुद्धा मात्र मान्य श्री प्रकाश चौधरी सुद्धा उपस्थित आहेत. सगळ्याच मानवांचं नावं घेता घेता मात्र सामना संपून जाईल. मित्रांनो जाऊया थेट सामन्याकडे. सर्व मानवांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू ऑन साईड मध्ये माझा प्लेक पटका आणि ऑन साईड मध्ये माझा प्लेक पटका राजू यांच्या बॅट मधून बघायला भेटतो की चेंडू माझा कुठे जातो. चेंडू पहिला चेंडूवरती आगाज केला जातो. आगाज असा असेल की चौकार जात आहे. ऐकूया अजय कुमार यांच्या माध्यमातून एक तात्पूर्वी 2 सेकंदासाठी एक चांगलं गाणं. यस अजय कुमार डीजे कमाल. यस ओके धन्यवाद डीजे. आपण बघतो की योगेश करतोय गोलंदाजी. प्रत्येक विकेटसाठी 400 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 4 मानवांनी 100 रुपयाचं बक्षीस लावलेलं. चेंडू जातो येतो शेजारचा पहिला फलंदाज मारता टिंकाई मारली जाते, जल्लोष केला जातोय आणि 400 रुपयाचं बक्षीस या टीमला जिंकलेलं आहे. मुरलीधर दादार सिंगदरी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. पंजाब नॅशनल बँक सुरेश चौधरी यांच्याकडे 100 रुपये, गिरिधर वगैरे सरपंच कोर यांच्याकडे 100 रुपये, निलेश देशमुख साहेब यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस. 400 रुपयाचं बक्षीस या टीमला थेट जमा होईल. या ठिकाणी आपण मात्र बघतोय मित्रांनो बक्षिसामध्ये वर्षा होतोय अनेक मानवांच्या माध्यमातून. चंदू गायकवाड ज्या ठिकाणी असतील, चंदू गायकवाड मित्र आणि अरुण सर ज्या ठिकाणी असतील त्यांना संपर्क साधण्यासाठी विनंती करतोय. अरुण सर आपली मात्र प्रतीक्षा करताना वाजीभाई शेख साहेब मंचावरती यावा ही नम्र करतोय. जनार्दनजी लाड साहेब ज्या ठिकाणी असतील त्यांना सुद्धा विनंती आहे. आपण बघतोय की निकिता तिसरे मात्र सुजलाम सुफलाम ही स्पर्धा सरकारतील दुसरा चेंडू. सरकारतील तिसरा चेंडू बघतोय की समोरच्या बाजूला चेंडू मात्र ऑन साईड मध्ये मात्र प्ले केला कारण की एक मोठा विकेट जातोय. राजू यांच्या एक चांगला प्रहार बघायला भेटला होता. पहिल्या चेंडूवरती चौकार बघायला भेटला होता आणि त्यानंतर योगेश यांची चांगली टेक्निक गोलंदाजी, सुंदर टेक फलंदाज बाद झाला राजू. आपण बघतोय की याच ठिकाणी गणेशगाव हा एक त्र्यंबकेश्वर तालुक्यामधून मात्र आलेला संघ आणि पेठ तालुक्याचा मात्र एक नावाजलेला संघ कारण की दोन्ही तालुक्यामध्ये हे नावाजलेले संघ खेळतात. मेगा फायनल ग्रँड फिनाले गणेशगाव विरुद्ध कहर पेठ तालुक्यामधून तर मात्र गणेशगाव त्र्यंबकेश्वर तालुक्यामधून. आमचे स्कोअर मात्र गौरव बंधू या ठिकाणी स्कोरिंगचे कार्य करताना 4 चेंडू 4 धावा. नवीन फलंदाज जातोय शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळ करतोय. बघतोय त्या ठिकाणी एक धावावरती मात्र समाधान मानावं लागेल की दुसऱ्या धावासाठी पदार्पण केले जाईल नाही. एक धावावरती समाधान मानावं लागतंय. यस एक धावावरती समाधान मानत असताना सरकारतील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक की
सह्याद्रीच्या कुस्तीमध्ये एकेरा चमकला भगवा टिळा चंदनाचा सीमेवरती प्रकटला हाती घेतली तलवार सत्तरवर गरजला या महाराष्ट्रामध्ये श्रीमंत शिवाजी महाराज जन्मला की शेकडो मावळ्यांना घेऊन लागभर स्टेरिस लढला बनवायला तो हिंदवी स्वराज्य जगला केले पराक्रम आणि सह्याद्रीच्या डोंगर भागामध्ये दौज्य फडकवला मान्य श्री झिरवाळ साहेब यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकांसाठी एक मोठा वर्षाव आहे बक्षिसांचा 11 रुपयाचं बक्षीस आणि 3 विकेटसाठी सुद्धा मात्र तेवढंच प्राधान्य दिलेलं आहे समोर केल्यानंतर आपण बघतो की डिफेन्सिव्ह फटकार रोल अदा केला जातोय थेट लाईव्ह जीटीसी लाईव्ह प्रेक्षेपण करणारे आमचे मित्र या ठिकाणी बघतो की पहिल्या षटकाचा खेळ समाप्त फलकावरती धावसंख्या 1-6 आपण बघतो की 5 गणेशगाव संघाची धावसंख्या जबरदस्त जेल पकडला आणि अतिशय जेल पकडल्यानंतर आपण मात्र बघतो की सुरेश चौधरी नॅशनल पंजाब बँक यांच्या माध्यमातून आपण बघतो की 200 रुपयाचं कॅश प्राइज मात्र आलेला आहे साहेब अभिनंदन आहे तुमचं वर कोल्हाबाची बट्टी तापाली खाली लेकरांची माया वर पादराने घाली दुर्गादास गोलंदाजी मार्कवते आणि नवीन फलंदाज आहे तो मात्र परशुराम परेश आणि बाळू ही जोडी मैदानातील परीक्षाच्या मात्र दमदार परफॉर्मन्स बाळू यांचा दमदार परफॉर्मन्स आणि येतोय गोलंदाज याच वेळेस मात्र गोलंदाजी मार्कवते दुर्गादास उत्तम माफ करा या ठिकाणी राईटम ओव्हर द विकेट ऑफ ब्रँडेड फटका यस सुपर हिट लॉंग गवी सिक्सर जातो या ठिकाणी बेशरम सुरेश भाऊची संकल्पना नक्कीच पुन्हा आयोजन त्यांनी केलं आणि पुन्हा आयोजन करत असताना मात्र दत्ताभाऊ म्हात्रे साहेबांचे मात्र साथ लाभले आणि दत्ताभाऊ म्हात्रे यांची साथ लाभल्यानंतर मात्र सुरेख अशी स्पर्धा याच ठिकाणी बघायला मिळते ओहो सुंदर फटका होता याच ठिकाणी आपण बघतो की नक्कीच टेकंद कॅचसाठी कॉल झाला होता एका फ्लॅट हिट होती जबरदस्त फटका एखाद्यावरती समाधान म्हणावं लागतंय या ठिकाणी आपण मात्र बघतोय की नक्कीच जीटीसी लाईव्ह ही टुर्नामेंट करके नक्कीच याच जे कॅमेरामॅन सेटिंग चालू आहे या मालिक जीटीसी लाईव्हचे मात्र नक्कीच आपण मात्र बघतोय की मालिक मान्य श्री जलपेश भोईर साहेब डोंबिवली यांचं सुद्धा मात्र आम्ही खरोखर मात्र अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय का नाही मित्रांनो जबरदस्त चेंडू बॉलसाठी हा चेंडू टाकला जातोय वाईटचा इशारा पंचांनी घोषित केला फायनलच्या सामन्यासाठी पंचांची भूमिका सांभाळणारे पंच मात्र या ठिकाणी आपण बघतोय की माधवजी गायकवाड त्यांच्या सोबत आहेत ते प्रशांतजी डुंगराळे एक मोलाचं सहकारी या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य करत असताना चौकार जात आहे डीजे ऐकूया बॉल देण्यासाठी प्रेक्षक वर्ग जायचं आहे बॉल देण्यासाठी डीजे बॉल देत आहे बघा मान्य श्री एकच वादार राहुल दादा यांच्या माध्यमातून जे मात्र 50 धावांसाठी 5 ते 1 रुपयाचं बक्षीस होतं आता मात्र या ठिकाणी मात्र जर 50 धावा मात्र पूर्ण केल्या तर मात्र नक्कीच कॅश प्राइज 1100 रुपयाचं बक्षीस हो या ठिकाणी जोरदार अपील केली जाते जोरदार अपील करत असताना बघताय की नक्कीच या ठिकाणी मात्र वाईटचा इशारा आहे की नाही या ठिकाणी अतिशय मात्र चांगला चेंडू बॉल आलेला आहे धन्यवाद प्रेक्षक वर्गांचं बघा या ठिकाणी मित्रांनो विनंती आहे की आपल्याकडे बॉल जो आहे नवीन बॉल पॉवर प्लेच्या 2 ओव्हर मध्येच मात्र जो नवीन बॉल आहे याचा मात्र प्रयोग असेल याच ठिकाणी इनफॅक्ट आउट ऑफ सर्कल फंटास्टिक शॉट केल्यानंतर आपण बघतो की त्या ठिकाणी सीमारेषा पार होऊ शकला नाही सीमारेषा पार न जाताना याच ठिकाणी दुसरे धाव सुद्धा मात्र बघायला भेटले आणि दुसरे धाव बघायला भेटल्यानंतर फलकावरती धावसंख्या आमची मात्र गौरवजी स्कोरिंगचा अपडेट करताना धावसंख्या झाली 19 कारण की जर बॉल मात्र कुठल्या क्षणी जर मात्र किती 2 ओव्हरच्या आतमध्ये जर हरवला तरी सुद्धा मात्र नवीनच बॉल असेल या ठिकाणी जीवनदान किस्मत की देवी साथ है हिम्मत की बात है हिम्मत के मर्दा तो साथ देने वाले खुदा मेहरबान तो बंद होता है पहलवान भाई
याच ठिकाणी बघतो की सरक क्रमांक 2 सेकंदाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या 19. धन्यवाद कॅमेरामॅन. आपण मात्र नक्कीच प्रेक्षकांचं छायाचित्र मात्र टिपलं पाहिजे. या ठिकाणी सगळ्यात नक्कीच अतिशय सार्क हुशार मात्र कॅमेरामॅन आहेत अक्षय कडू. कारण की नक्कीच कल्याण डोंबिवलीमध्ये 1 नंबरचे मात्र हे कॅमेरामॅन आहेत आणि 1 नंबरचे कॅमेरामॅन असल्यानंतर मात्र त्यांची चारही बाजूला नजर आहे. आमचे वाजिदभाई शेख साहेब कारण की रिकाम्या हातामध्ये कधीच येणार नाही. नक्कीच गोड तोंड करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळ घेऊन मात्र आले होते. आजच्या दिवसामध्ये एनर्जी वाढवण्यासाठी मात्र नक्कीच केळी खा, एनर्जी वाढवा, सटकार चोकराची खैरात करा. मोठा फटका बघायचा की प्रशांत यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा लॉंग उगवल्या सटकार जात आहे आणि जे जर टिपलं असतात तर थेट पारदर्शक माझा बल कमाल असतं. 300 रुपयाचं बक्षीस होता. योगेश यांच्या गोलंदाजावरती तुटून पडतोय कारण की परेश अतिशय मात्र प्रशांत अतिशय मात्र एक सुजलम सुपलम पल्लंदाज आहे. योगेश सुद्धा मात्र तितकाच एक गुणवान खेळाडू आणि गुणवान खेळाडू असल्यानंतर बघा चेंडू बाबत पेस केलं आणि चेंडू बाबत पेस करत समजा सुंदर चेंडू टाकला जातोय कारण की मेगा फायनल ग्रँड फिनाले हा सामना झाला. याच मैदानावरती कोहर विरुद्ध सामना झाला तो गणेश गाव. बघतील की ओ माय गॉड या ठिकाणी चौकार वाचवला कारण की निलेश देशमुख साहेबांकडनं मात्र बक्षीस लागले आहे. जर योगेश यांनी प्रशांत यांची जर विकेट काढली तर मात्र भाव वाढतोय मित्रांनो. भाव वाढणं गरजेचं आहे आणि भाव वाढला जातोय की 200 रुपयाचं बक्षीस लगातार मित्रांनो. कोणी 3 षटकार मारा. गोकुळ भाऊ झिरवाळ साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राईज 1100 रुपये कमावा. लगातार कोणी 3 विकेट काढा. गोकुळ भाऊ झिरवाळ साहेब यांच्या माध्यमातून 1100 रुपये कमावा. का दोन्ही खेळाडूंना दोन्ही क्रिकेट प्रेमिकांना समान न्याय समान संधी आणि कॅश प्राईज मात्र जर 50 धावा पूर्ण केल्या तर एकच वादा आहे मनाने साधांचा राहुल दादा यांच्या माध्यमातून येत आहे बक्षीस 500 रुपयाचं नाही तर 1100 रुपयाचं बक्षीस. सुंदर चेंडू देखना चेंडू असल्यानंतर मात्र आपण बघतोय की या ठिकाणी अतिशय मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच सगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी मात्र पुकारणी तर करण्यासाठी आमच्याकडे मात्र नक्कीच सोपवलेली आहे. परंतु आपण बघतोय की नक्कीच की आमचे माजी सरपंच साहेब मागील वर्षी मात्र नक्कीच अतिशय रंगामध्ये होते. यावेळेस मात्र शांत स्वभावाने सामन्याची मजा घेताना अकलकबाई सरळ सेंड या ठिकाणी बॉल यांच्या बॅटमधून बघतोय की अन्य खेळाडू षटकार जात आहे. या ठिकाणी षटकार बघा या ठिकाणी मात्र विनंती आहे कारण की एका प्रेक्षकाने एकाने झेल पकडला पाहिजे. एकाच्या हातामधून चेंडू उडाला की दुसऱ्याच्या हातामध्ये गेला तर मात्र प्राईज भेटणार आहे. कमान यार या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र बिग मॅक्सिमम साठी षटकार जातोय. या ठिकाणी बॉल घ्यायचा आहे. बॉल प्रेक्षक वर्गाने मात्र द्यायचा आणि बॉल देण्यासाठी मात्र किती विनंती असेल. धावसंख्या होती ती 38. 3 षटकाचा खेळ समाप्त होतो. 38 धावसंख्या आणि सांगितलं होतं की नक्कीच अकलकबाई का शांत बसले असतील. अकलकबाईंना मात्र नक्कीच फक्त मात्र एक प्रेरणा घेतात कारण की एक अभ्यास करतात आणि अभ्यास करत असताना मात्र त्यांनी अभ्यास केला की अतिशय गुणवान फलंदाज असल्यानंतर अकलकबाई यांच्या माध्यमातून बक्षीस येते. कॅश प्राईज 200 रुपयाचं बक्षीस. वा साहेब अभिनंदन. वाजिदभाई शेख साहेबांनी थोडासा कडक आवाज काढला. बघायचं आहे की या ठिकाणी मात्र नक्कीच एक मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळांचा आस्वाद तर मात्र क्रीडा रसिकांकडे मात्र पोहोचवलेला आहे. बघणार आहोत की
या ठिकाणी प्रशांत भागवत येतो गोलंदाजी प्रशांत बोलत आहे एकदा जोरदार टोळ होतात आणि जोरदार टोळ या ठिकाणी बक्षीस नाही या ठिकाणी निलेशजी देशमुख साहेबांकडनं पण एकदा भागवतसाठी मात्र बक्षीस आलेलं आहे त्या 400 रुपयाचं बक्षीस लागू आहे मुरलीधर साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मात्र बक्षिसांचा मात्र या ठिकाणी वर्षाव चालू आहे बक्षिसांचा वर्षाव चालू असल्यानंतर बघा की समोरच्या बाजूने सुद्धा मात्र बक्षीस काढ आहे सरपंच कोण साहेब गिरीश वाघेरे साहेबांच्या माध्यमातून बक्षीस येते का नाही तर मित्रांनो या ठिकाणी एक लेखनी खेळाडू आणि कडक सरपंच साहेब यांच्या माध्यमातून आमचे ज्ञानेश्वर शेठ यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र बक्षीस आलेलं आहे बघा जशी कवाली चालू आहे कारण की हाच तर करा क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटचा खेळ असल्यानंतर मात्र या ठिकाणी तुफान येत आहे उधाण येत आहे रंग उधळल्यानंतर मात्र सुरेश पेंडार साहेबांचं दिलीप पेंडार सरांचं आणि त्यांच्याच जोडीला मात्र कार्य करणारे आमचे मात्र मान्यवर दत्ताभाऊ मात्र साहेबांचं नाव एक उज्ज्वल होत आहे नारायणबाबा पेंडार साहेब असतील आणि संपूर्ण चोमुख गावाचं मात्र नाव एक साता समुद्र पलीकडे येत आहे सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे जाऊया सामन्याकडे बक्षिसांचा मात्र वरसा समाधान नक्कीच पावसाच्या झरी दशामध्ये सरी कोसळला जातात तसा मात्र बक्षिसामध्ये वरसा या ठिकाणी येतोय प्लीज मित्रांनो या ठिकाणी जो बक्षीस देतोय त्याने मध्ये सहजपणे मात्र या ठिकाणी आपलं नाव द्यायचं आहे कॅचिंग पोझिशन कॉल आहे आणि कॅचिंग पोझिशन कॉल असल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी मुरलीधर साहेबांकडे मला पुन्हा एकदा 100 मध्ये बक्षीस येत आहे आणि त्यानंतर निलेश देशमुख साहेबांकडे मात्र पुन्हा एकदा 100 मध्ये बक्षीस येत आहे 100 मध्ये बक्षीस येत आहे आणि बघायचं की नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो जास्तीत जास्त बक्षीस आहे त्यांनी मला लक्षात ठेवत आहे कारण की समीकरण म्हणून तुझलं जात आहे अलकाबाई शेख यांच्या माध्यमातून मात्र 100 मध्ये बक्षीस आणि वाजिद कॅच घेतलेला मात्र नक्कीच खेळायला मात्र या ठिकाणी 100 मध्ये बक्षीस येतं बक्षीस आम्हाला किताब वरसाव केला जातोय आणि वरसाव करताना आपण मात्र बघतो की ज्ञानेश्वर शेठ यांच्या सुद्धा माध्यमातून 100 मध्ये बक्षीस येत आहे वा कॅमेरामॅन थोडासा मात्र या ठिकाणी कॅमेरामॅन कडू साहेब कोण आहे या ठिकाणी बक्षिसांच्या खैरात आणि बघायचं की नक्कीच डोको भाऊ यांच्या माध्यमातून जर मात्र विकेट पुन्हा एकदा हॅट्रिक जर घेतली तर मात्र कॅश प्राईज डोको भाऊ जिराज साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मात्र बक्षीस येते या ठिकाणी 1100 रुपयाचं बक्षीस अनेक मान्यवरांचं अनेक दिग्दर्शकांचं आम्ही सहसा स्वागत करतो मित्रांनो समालोचन करू का फक्त या ठिकाणी बक्षिसानंतर वर्षाव बघू हेच मात्र बघायला या ठिकाणी कॅच घेतली त्यांच्यासाठी मात्र नक्कीच अकलाबाई शेठ साहेबांकडून मात्र आणि जर हॅट्रिक केलं तर मला नक्कीच पुन्हा एकदा एक मोठी एक सूचना आहे की 500 मध्ये बक्षीस असेल याच गोलंदाजासाठी जोरदार एकदा आणि या ठिकाणी आपण मत बघतो की गरजगाव संघाला धावपलकावरती धावसंख्या झाली तर आपण मात्र बघतो की 38 धावसंख्या करून कमबॅक केली जाते हॅट्रिक साठी अकलाबाई शेख साहेबांकडे मात्र 500 रुपयाचं बक्षीस आमचे जिरवाज साहेबांकडे मात्र कॅश प्राईज 1100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे पुन्हा एकदा टाळ्यांचा गदार केला जातोय बाळू समोर आहे प्रेक्षकांची गर्दी वाढत जाते आणि प्रेक्षक मात्र उस्तादपणे प्रोत्साहन देतात त्या ठिकाणी भागवत हा चेंडू ओ माय गॉड साहेब पैसे तर वाजले परंतु जबरदस्त चेंडू टाकला होता आणि जबरदस्त चेंडू टाकत असताना मात्र या ठिकाणी मात्र थोडं आणि बघायचं आहे की या ठिकाणी आमचे कोल कमिटीचे अध्यक्ष साहेब सुरेशजी पेंडार साहेब यांच्या पॉकेट मध्ये थोडस मध्ये गहाळ झालेला आहे जर पॉकेट कोणी जर मात्र उचलले असेल बाय चान्स तर मात्र पॉकेट जमा करावं समोरच्या बाजूमध्ये चिन्हामध्ये केण्याचा पवित्रा दाखवला होता त्यापूर्वी आपण मात्र बघतो की या ठिकाणी सुंदर चेंडू आणि सुंदर चेंडू टाकत असताना निर्धाव चेंडू कारण की धावपलकावरती धावसंख्या झाली ती 38 धावसंख्या आमची मुरलीधर साहेब असतील आमचे नीरजजी देशमुख अनिलजी देशमुख साहेब असतील का नाही या ठिकाणी मात्र अतिशय मात्र नक्कीच सगळे मान्यवर सगळे पदाधिकारी पक्षामध्ये काही वारसात करतात या ठिकाणी या ठिकाणी बघतो की ओव्हर द विकेटच्या बाजूने गोलंदाज तयार आहे यांची मात्र विकेट करण्यासाठी बघायचं की प्रयत्न भाऊ चक्कर करते त्या ठिकाणी झेल सोडतोय त्या ठिकाणी आणि झेल सोडल्यानंतर बघतो की एकाच धावावरती समाधान म्हणावं लागतंय दोन धावावरती समाधान म्हणावं लागतं आणि दोन धावावरती समाधान म्हणावं लागत असताना फलकावरती धावसंख्या झाली 40 धावसंख्या
हो लावू ना इनिंग होऊ दे मग घेऊ ना त्यांच्याकडे नका फायनलच घेऊ या ठिकाणी बघतोय की शेवटचा चेंडू सिलेक्ट आणि शेवटचा चेंडू सिलेक्ट असताना प्लीज सायलेन्स किंवा किट प्रेक्षकांची गर्दी तुफान उधाण आणि त्यानंतर आपण मात्र बघतोय ना की याच ठिकाणी आणि जर डॉट चेंडू केला तरी सुद्धा मात्र की मुरलीधर साहेबांकडे मात्र 100चं बक्षीस या ठिकाणी बघतोय की बॅटची कडा आहे की नाही वाईटचा इशारा टाळ्यांचा गदर केला जातोय टाळ्यांचा गदर करत असताना आपण बघतोय ना की प्रेक्षकांची गर्दी तुफान अलॉट वाढली जाते आणि अलॉट वाढत असताना आपण मात्र बघतोय की या ठिकाणी अतिशय जबरदस्त आपण बघतोय की सुंदर क्रिकेट असताना मात्र शेवटचा चेंडू शिल्लक डॉट चेंडू केला तर मात्र मुरलीधर साहेबांकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे स्नेहाचा सुगंध दरवळतोय आनंदाचा क्षण येतोय मित्रांनो बघायचं की सामना अतिशय जबरदस्त रंगतोय आणि सामना अतिशय जबरदस्त रंगत असताना कारण की या शेवटच्या सामन्यामध्ये मोहर टाकली जाते संघ कुठला संघ जिंकेल कुठलाही संघ जिंकून द्या परंतु जी लयलूट आहे बक्षिसाची खैराट केली जाते बघतोय आपण या ठिकाणी समोर बघतोय आपण की त्या ठिकाणी माझा प्रयत्न चांगला होते जेल घेण्यासाठी बाळ अतिशय चांगले प्रयत्न या ठिकाणी माझा मोठा फटका खेळण्यासाठी पात्रता नव्हतीच ते मात्र बघतोय की निर्धाव चेंडू असल्यानंतर 4 संख्येचा खेळ समाप्त होतोय फलकावरती धाव संख्या 41 कॅमेरामॅन एकदा मात्र नक्कीच मंचावरती मात्र कॅमेरा मारा की जिरवा साहेब असतील आमचे ॲडव्होकेट वकील साहेब असतील आमचे राहुल साहेब असतील आणि त्यानंतर आपण मात्र बघतोय की अखलाक साहेब असतील आणि त्यांच्या जोडीला मात्र जे पक्षांमध्ये खैरात करणारे अनेक मान्यवर मात्र या ठिकाणी आहेत सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करते शब्दसुमानी पूर्ण थेट लाईव्ह जीटीसी लाईव्ह टुर्नामेंट मध्ये जे प्रेक्षक वर्ग मात्र जमले असतील जे जॉईन झाले असतील त्यांचं सुद्धा अंतःकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय भागवत वागेरेसाठी पंजाब नॅशनल बँकचे मॅनेजर श्री चौधरी साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपये बक्षीस येते हा साहेब आपल्या सर्वांच्या इथं जे मॅच चालू आहे यासाठी समालोचक साहेब यांचे सुद्धा शब्द सुमन आणि गोकुळदादा झिरवाळांकडून 1001 रुपयांचे त्यांनी सुद्धा पारितोषिक दिले धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण मात्र बघतो की या ठिकाणी नक्कीचा राजा राजा अरे विकेट काल सोड द्या पुऱ्यावर खेळा ना याच ठिकाणी आपण बघतो की नक्कीच सर्व मानवरांचा सर्व शुद्ध सन्मान आम्ही सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो नक्कीच कारण की देणाऱ्यांनी देत जावं घेणाऱ्यांनी घेत जावं का नाही अतिशय जबरदस्त स्पर्धा रंगते षटकातील पुढील चेंडू समोर खेळतो सीमारे सुद्धा पलीकडे जातोय षटकार बिग मॅक्सिमम अकॅडमी धन्यवादीचे का नाही सर्व मात्र आण बाण शान आणि नक्कीच या ठिकाणी सर्व मात्र नक्कीच जे मान्यवर उपस्थित आहेत एक गाणं सुद्धा वाजलं जाते आडव्या पट्ट्यामध्ये चेंडू घेऊन करण्याचा प्रयत्न केला जातो वाईटचा इशारा पंचमात्र प्रशांतदा डोंगरे यांच्या माध्यमातून बघायला मिळतो आणि वाईटचा इशारा असल्यानंतर बघतो की धावपलकरती धावसंख्या जाते 48 कारण की 2 फलंदाज खेळतात म्हणजे बाळू आणि लहू ही जोडी आहे म्हणजे लहू बघतोय समोरच्या बाजूने बॅटची करा आणि बॅटची करा असल्यानंतर क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी मात्र विकेट घेतला जातोय जास्त विकेट जातोय
आणि मुरलीधर गार्डन साहेबांच्या मात्र पुन्हा एकदा 100 रुपयाचं बक्षीस निलेश देशमुख साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अरुण कनोजे सर ज्या ठिकाणी असतील त्यांनी मात्र थेट संपर्क साधायचा आहे. अरुण कनोजे सर आणि सरपंच कोहर साहेब ज्या ठिकाणी आणि पंजाब नॅशनल बँक मित्रांनो या ठिकाणी कान आहे आमचे गोकुळभाऊ यांचे मात्र नक्कीच पैसे तर आतापर्यंत कोणी जिंकले नाही, पण मात्र पैसे आम्ही नक्कीच जिंकलेले आहेत. साहेबांचं आम्ही अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय आणि पंजाब नॅशनल बँकचे मात्र नक्कीच सुरेश चौधरी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सहर्ष स्वागत करतोय आणि वाजिदभाई साहेब मात्र नक्कीच थोडंसं मात्र मजा घेताना लूट घेताना आणि आमच्या अकराबाई सुद्धा मात्र तुमच्या मजा घेताना कान आहे. धावसंख्या 48. मॅनेजर साहेब आपण मंचाकडे यावं. मॅनेजर साहेब आपण मंचाकडे यावं. पंजाब नॅशनल बँक मॅनेजर साहेब आपण मंचाकडे यावं. अभिनंदन आहे तुमचं, अभिनंदन आहे मॅनेजर साहेबांचं. साहेब आपण मध्ये नक्कीच या ठिकाणी यावं. आमचे राजेंद्र सर सुद्धा मध्ये उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. उजव्या साईडला हा सिंधू पंचांकडे दाज मागील जाते पंचांकडे दाज मागत असताना आपण मध्ये बघतो की वाईट चला अरुण कनोजे सर ज्या ठिकाणी असतील त्यांनी मध्ये थेट संपर्क साधायचा आहे. अरुण कनोजे सर समोर केल्यानंतर बघतोय आपण की या ठिकाणी मिरवणुकीच्या क्षेत्रामध्ये चिंतित जातो. दाखवती धावसंख्या झाली एक धावणीमध्ये पुढे सरते 50 धावसंख्या पूर्ण होते. एकदा जोरदार तळा होऊन जायचा गणेश गावकान आहे. दोन्ही संघांना समान आणि दोन्ही संघांना मात्र समान असल्यानंतर बघणार की 50 धावसंख्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक अद्याप 5व्या षटकामध्ये. आज मात्र मित्रांनो आनंद गगनात माविना या भागामधली नावालेली स्पर्धा करकी ज्यांचा संकल्प होता, ज्यांच्या मनामध्ये धैर्य होता, दत्ताभाऊ मात्रे साहेब आणि कोर कमिटीचे मात्र अध्यक्ष सुरेश पेंडार साहेब आणि त्याच अनुषंगाने आपण मात्र बघतो की दिलीप पेंडार सर सौजन्य सगळ्या मान्यवरांचा मी 4 फलंदाज बाद झाले. त्या ठिकाणी मात्र बघतोय की वाईटचा इशारा आहे की नाही पंचांकडे थोडंसं डिस्कस केलं जातं आणि पंच बघतोय की या ठिकाणी मात्र फायनलच्या सामन्यामध्ये थोडंसं एक दुसरा सल्ला घेताना प्रशांतदा डुंगराळे त्याच्यानंतर मात्र माधवदादा गायकवाड या ठिकाणी पंचांची मात्र भूमिका समजताना पहिल्या दिवसापासून मात्र योग्य ते आणि त्यानंतर अजयजी कुंभाराज गाण्यांचा मात्र नक्कीच आस्वाद देताना कारण की डीजे वाजवला जातोय. बघतोय आपण की चेंडू विकेटच्या बाहेर पडतोय की काय असं संकेत असताना बघा पंच या ठिकाणी काय निर्णय घेतील. यस इट इज द वाईट. यस इट इज द वाईट आणि आत्ता मात्र आली लाईट. बघूया आणि अरुण कनोजे सर आम्ही नक्कीच केव्हापासून मात्र तुम्हाला मात्र पुकारणी करत होतो या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वास्तवावर मोठा फटका जर कोणी टिपला की नाही, जर कोणी टिपला नाही कारण की 3 सर्वांचं बक्षीस मात्र तुम्ही गमावलेलं आहे. याच ठिकाणी आपण बघतो की सत्कार जातोय आणि सत्कार जात असताना माझा सुवर्ण संधी असेल बघायचा. योगेश आहे तर फलंदाज बाद आहे. ओ माय गॉड, नजर लागली, कोणाची नजर लागत असताना बघायचं की दुसरी धाव सुद्धा माझा पूर्ण केलेला आहे आणि दुसरी धाव माझा पूर्ण करत असताना माझा फलकावरती धावसंख्या झाली. फलकावरती धावसंख्या झाली. आमच्या स्कोर मात्र थोडीशी मात्र नक्कीच अचलपल मात्र निर्माण झालेलं कारण की 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरते. धाव फलकावरती धावसंख्या 59 कारण की या ठिकाणी 5 तारखेचा खेळ समाप्त होतोय. 5 तारखेचा खेळ समाप्त झालेला आहे. पंच आपली काय नेमकी रिक्वेस्ट आहे. यस ओके. आमचे अक्षय कड आणि त्यांच्यासोबत मात्र पुण्यवर्धन आणि त्यानंतर आपण मात्र बघतोय की याच ठिकाणी मात्र नक्कीच तेजस बंधू अतिशय मात्र सारखं हुशार मात्र क्रिकेट कॅम्प्युटरवरती मात्र कार्य करताना आणि जलपेश भोईर ज्यांचा मात्र नक्कीच हा सेटअप आहे त्यांचा सुद्धा मात्र आम्ही अंतःकरणापासून या सहारा बॉयज क्रिकेट क्लब चोरमुखच्या संयुक्त कोर कमिटीच्या माध्यमातून आम्ही त्यांचं अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. आणि मंडप डेकोरेटर्स ज्यांच्या सौजन्याने आपण मात्र बघतोय की मान्यश्री थोरात सर हे सुद्धा यांच्या सौजन्याने त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. का नाही मित्रांनो, गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवती या ठिकाणी भागवत येतोय. आमचे जिरवा साहेबांचे मात्र नक्कीच अद्याप मात्र
कोणी किताब जिंकला नाही. बॉल 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 हिमालयाच्या उंच स्तरावर फडकत राही. निशाण कोण आहे तर गणेशगाव संघाचा मात्र एक मतंग हिरा कोहिनूर हिरा आणि कोहिनूर हिरा यांच्या बॅटमधून बघायला मिळतो या ठिकाणी मात्र मॅक्सिमम षटकार. पलीकडे जातोय चौकार जातोय आणि चौकाराच्या 7 धावपलकाची धावसंख्या झाली ती आपण बघतोय की अक्षरशः 69 धावसंख्या आमचे दत्ताभाऊ मात्रे साहेबांच्या मात्र ही संकल्पना आणि नक्कीच आमचे तेजस बंधू आमचे कडू बंधू आणि त्यांच्यासोबत मात्र पुनर्वर्धन हे मात्र नक्कीच या ग्रामीण भागामध्ये नक्कीच आजच्या दिवसामध्ये तुफान गर्दीपासून मात्र त्यांचा सुद्धा मात्र हावभाव मात्र बदललेला आहे का नाही. यस तेजस दादा अतिशय जबरदस्त मात्र फलंदाजी आणि अतिशय जबरदस्त फलंदाजी करत असताना हा बाळू कारण की कव्हर संघाला मात्र किती मात्र भागला ठरतो की काय. याचा हा सुंदर चेंडू आहे की नाही वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक एक पाच जिंकला आणि या ठिकाणी मात्र बाळूसाठी पण एक 100 रुपयाचं बक्षीस येत आहे. केशव भूषण यांच्या माध्यमातून बाळूसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जबरदस्त हा किताबाचा मात्र वरचा बक्षिसामध्ये खैरात कारण की बाळू यांच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी बघायला भेटते. त्याच्या अनुषंगाने चेंडूवरती मात्र तुटून पडण्याचा पराक्रम कारण की प्रत्येक विकेटसाठी यश मुरलीधर साहेब असतील आमचे निलेजी देशमुख साहेब असतील आणि जे मान्यवर आहेत इतर मान्यवर त्यांच्या माध्यमातून मात्र 400 रुपयाचं बक्षीस एका विकेटसाठी लागलेलं आहे. आमचे ज्ञानेश्वर या ठिकाणी शेठ ज्ञानेश्वर शेठ हे सुद्धा आमच्या मंचावरती आहेत. बघतोय आपण बघा किती सावधपणे खेळतोय कारण की त्याला माहित आहे की चांगल्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र अटक करत नाही. प्रयत्न चांगले करतोय आणि प्रयत्न चांगले करत असताना खराब चेंडूवरती मात्र तुटून पडतोय हे सिद्ध झालेलं आहे या ठिकाणी. म्हणून तर सांगतो की आयुष्यात चौथाला कधी उद्ध्वस्त होऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडते. हारलं तर इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलं तर इतिहास घडला पाहिजे. नेमदसीने परत मातृभूमीला सागर आपला नंतर मला जीव तळमळतोय मित्रांनो तुमच्या अंतराने याच ठिकाणी क्रिकेटचा सामना रंगतो याच भागात. हो म्हणजे चेंडू बॉलची विकेट घेण्यासाठी तयारीमध्ये असेल. ओ माय गॉड कारण की नक्कीच मॅच घालवते की काय. कव्हर संघाचे समर्थक मध्ये खुशीचा मोहाल करण्याच्या प्रयत्नामध्ये असताना मात्र हातामधला एक साधा सोपा लड्डू कॅच मात्र या ठिकाणी मात्र सोडून दिलेला आहे. या ठिकाणी धावसंख्या झाली साहेब कारण की आपण बघतो की 72 धावसंख्या कारण की या ठिकाणी 6 षटक चालू आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि त्याच अनुषंगाने बघतोय की जबरदस्त फलंदाजी कारण की ज्याच्या मला 2 वेळा जीवनदान दिलं आणि ज्याच्या 2 वेळा जीवनदान दिल्यानंतर यश संपन्न करायच्या महामार्गावरती यशाच्या अपयशाच्या कठीण कलकाखाली यशाचा दरने वाहत असतोय. युट्यूब लाईव्ह स्पर्धा ETC लाईव्ह GTC लाईव्ह टुर्नामेंट मध्ये जेवढे समर्थक जोडले असतील सगळ्यांचं सहर्ष स्वागत कारण की गोलंदाज करणार तर काय करणार या ठिकाणी प्रतीक्षा आहे. बघतोय जबरदस्त कोलवर मारता चेंडू कमबॅक केलं जातं आणि कमबॅक करत असताना आपण मात्र बघणार आहोत की जबरदस्त चेंडू टाकत असताना निर्धाव चेंडू टाकला जातोय. आणि बघा सूर्यजी पेंडा साहेबांचं मध्ये नक्कीच पॉकेट गहाळ झालं होतं पॉकेट मात्र भेटलेलं आहे या ठिकाणी. अभिनंदन चेतन विजय महाले यांच्या माध्यमातून मात्र बक्षीस म्हणजे या ठिकाणी मात्र पॉकेट भेटलेलं आहे आणि त्यांना मात्र 200 रुपयाचं बक्षीस वाजिदभाई शेख साहेबांच्या माध्यमातून आणि नक्कीच आमचे मुरलीधर गार्डर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर मात्र नक्कीच निलेजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर मात्र आमचे या ठिकाणी मात्र ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र बक्षीस आले 100 रुपयाचं. अभिनंदन का नाही मित्रांनो. एखादी वस्तू जर हरली तर याच ठिकाणी बक्षीस आल्याचा किताब दिला जाईल. आपण जाऊया त्याच्या सामन्याकडे 6 समाजाच्या प्रकारची धावसंख्या झाली. याच ठिकाणी आपण बघतो की 72 धावसंख्या वा आणि दत्ताभाऊ यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गोर बेस्ट ऑफ लक पॉकेट दिल्याबद्दल. जर मान्यश्री सुरेशभाऊ पेनार साहेब 72 मान्यश्री सुरेशभाऊ पेनार साहेब जर आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जर मात्र येत असेल तर तुमचं पॉकेट मात्र या ठिकाणी मात्र भेटलेलं आहे. धावसंख्या 72 6 सारख्याचा खेळ समाप्त झालेला आहे. विकेट गेले आहेत आपण बघतो की 4 विकेट. या
याच ठिकाणी बघतोय की 12 चिन्ह केशीला कोहर संघ, कारण की नक्कीच एक नामवंत संघ, गणेशगाव सुद्धा एक नामवंत संघ। चलो जल्दी मैच के ऊपर जहां साइड पर देने वाला कभी देता देता चप्पल फाड़ के दुआ मिले, बड़ों से साथ मिलेगा, अपनों से प्यार मिलेगा, रब से प्यार मिलेगा, सबसे प्यार मिलेगा आज के दिन के ही। ओह माय गॉड, ओ माय गॉड, यहाँ पर टेकन ने कैच के लिए प्रयास अच्छा किया था, लेकिन छूटा क्या टूटा दिल टूट गया भाई। जो पर्वत से टकरा जाए उसे तूफान कहते हैं, जो तूफान से टकरा जाए उसे युवान कहते हैं। सिकंदर हाथ का आगे नहीं झुकता है, तारा टूट भी जाए तो जमीन पर आकर नहीं गिरता है। अरे गिरते हजारों दरिया पर, कोई दरिया किसी समंदर में नहीं जाकर गिरता है, क्यों नहीं। यहाँ पर बिल्कुल जोड़ने वालों को मान मिलता है, तोड़ने वालों को अपमान मिलता है। जो सबको ज्यादा खुशियां बांट सके उसको सम्मान मिलता है। सम्मान देने वाली टूर्नामेंट मान्य श्री गोकुल भाऊ वज्र साहब, गोकुल भाऊ जिरवा साहब हमारे मंच पर यहाँ पर तैयारी में। याच ठिकाणी आपण मात्र बघतोय मित्रांनो, कारण की जे पॉकेटमध्ये जे भेटलं होतं ते मात्र मुरलीधर साहेबांचं, आणि मुरलीधर साहेबांचं मात्र नक्कीच लक्ष मात्र नक्कीच आमच्याकडे मात्र बक्षीस लावण्याचं मात्र लक्षामध्ये त्यांच्या पॉकेटमध्ये पडण्याचं होतं। ओके आहे का सगळ्या गोष्टी? यावेळेस माझा चांगला फटका पुन्हा एकदा जेल ड्रॉप करतो आणि जेल ड्रॉप करत सीमारे सुद्धा पलीकडे जातोय। गणेशगाव संघाचा एक मातंग गिरामध्ये चमकतोय आणि या चौकाने धावसंख्यामध्ये पुण्यासाठी धावती धावसंख्या झाली 78 धावसंख्या। 7व्या षटकामध्ये अद्याप 3 चेंडू खेळ शिल्लक। याच ठिकाणी आपण म्हणतो बघतोय की कॅचेस इन द मॅचेस, पकड करतो जितो मॅच। याच ठिकाणी बघतोय आपण की नक्कीच हा चीन मात्र पुणे डाव्या साईडवर चीन जातोय वाईटचा इशारा, कारण की क्या तत्वामध्ये 4 जेल सोडल्यानंतर 4 जेल सोडल्यानंतर आपण बघतोय की वर्षा होतोय बक्षिसांचा, स्पर्धा जबरदस्त रंगते। शॉर्ट चेंड पुलपटका यावेळेस मात्र जातोय मुलांच्या क्षेत्रामध्ये। योगेश यांनी मात्र सुद्धा चांगला प्रयत्न केला होता जेल घेण्यासाठी, प्रयत्न मात्र यश आला नाही। तत्पूर्वी बघतोय की 1 धाव आणि 1 धाव असल्यानंतर फलकावरती धावसंख्या झाली ती 80 धावसंख्या। 7व्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या ठिकाणी मात्र नक्कीच राहुलभाई कासिद साहेब यांच्या माध्यमातून 50 धावांसाठी 1100 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे। बघायचं की ही पारितोषिक मात्र पटकावण्यासाठी अद्याप मात्र काही क्षण दूर आहे। याच ठिकाणी समोरच्या बाजूने चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू खेळून जातोय सुंदर क्षेत्ररक्षण योगेश यांचं, कारण की जीवाचं रान केले जात आहे आणि जीवाचं रान करत असताना 1-1 धावावरती समाधान मानावं लागतंय। बक्षिसाचा मात्र वारसा बघायला मिळतो, प्रेक्षकांची गर्दी, एक तुफान बघायला मिळते। 81 धावसंख्या या ठिकाणी 7व्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक। गिरीश वाघेरे सरपंच कोहर यांच्या माध्यमातून सुद्धा बक्षिसाचा कैराव केला जातोय। याच ठिकाणी आपण बघतो की ऑन साइट मध्ये फेक केलेला फटका, कारण की ज्या फलंदाजाला 4 वेळा जीवनदान भेटला तोच फलंदाज आपल्या फलंदाजीचा एक कला कौशल्य दाखवतोय। उदाहरण येतोय, तुफान येतोय, षटकार जातोय। आणि बाळू यांच्यासाठी मात्र वाजिदभाई शेख साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस येते। तत्पूर्वी आपण म्हणतो की 7 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकावरती धावसंख्या झाली होती। आमचे स्कोरर आम्हाला मात्र सांगतात की या ठिकाणी धावसंख्या झाली होती 87। 44 धावांवरती मात्र खेळतोय बाळू, केवळ मात्र 6 धावा दूर आपल्या अर्धशतक पूर्ण करण्यासाठी। जर अर्धशतक पूर्ण केलं तर मात्र नक्कीच राहुलभाई कासिद साहेब यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं बक्षीस आहे। धन्यवाद कारण की शेवटच्या षटक चालू असतात जयजी कुंभार बाळू यादव झोले यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र याच षटकारासाठी बक्षीस बाळूसाठी मात्र बक्षीस आलेलं आहे। 200 रुपयाचं बक्षीस, अभिनंदन आहे त्यांचं। मित्रांनो खेळ आहे आणि खेळ मात्र खेळताना मात्र झाडाने झाड पण जपायचं, फुलाने फुल पण जपायचं, माणसाने माणुसकी पण जपायची आणि खेळ वर्गाने खेळ वृत्ती जपायचे। खेळ वृत्ती प्रत्येकाने जपलेली आहे आणि त्याच अनुषंगाने शेवटच्या चेंडूवरती बिग प्रहार याचा सुपर फटका आणि सुपर फटका मारताना मात्र या ठिकाणी जातोय षटकार, ज्याच्या बॅट मधून षटकार बघायला मिळतोय। अप्पा यांच्या बॅट मधून षटकार बघायला मिळतोय।
पुन्हा एकदा याटकरी पकडते. ओ माय गॉड, झेल घेण्यासाठी मात्र प्रयत्न होते, झेल मात्र हातामध्ये आला नाही. आणि याटकरी मात्र डेट बॉल आहे, डेट बॉल आहे. शिवणगाव सरपंच 100 रुपयाचे मात्र बक्षीस येते अप्पासाठी. का नाही याटकरी आपण म्हणतो की डेट बॉल. सरपंच साहेब असतील त्यांना मात्र विनंती आहे की मंचावरती साहेब आपण मात्र यावा. ही नंबर विनंती करतो. आमच्या मंचावरती तर कथाकथ भरलं जातं ही मंच, परंतु मात्र नक्कीच या ठिकाणी आम्ही तुम्हाला मात्र विराजमान होण्यासाठी संपर्क साधण्यासाठी मात्र सांगतोय. बॉल द्यायचा आहे, बॉल. कारण की सामना अतिशय महत्वपूर्ण असेल यामध्ये शंका नाही. 93 धावा झालेल्या आहेत आणि अद्याप मात्र 5 या ठिकाणी 5 चेंडू शिल्लक 5. कारण की डेट बॉल असल्यानंतर मात्र नाही तर चेंडू नाही तर धावा. आणि प्रेक्षकांना विनंती असेल की थोडस मात्र सीमारेषेच्या बाहेर मात्र सरकून बसावं. सुंदर चेंडू कमबॅक केलं जात आहे. कारण की नक्कीच घामाच्या दारा विल मांडवाला तरी माझ्या घामाचे गाळे ऋण जुन गजाला पिठ जात्या ताटाला कणी कोंडा ग माझ्या पिल्लांना मी घाते. मित्रांनो, क्रिकेटचा सामना आणि क्रिकेटच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त दृश्य बघायला मिळत आहे. याच वेळेस जबरदस्त चेंडू टाकला बॅट चिकर आणि बॅट चिकर असल्यानंतर फलंदाज बाद होतोय. आणि मुरलीधर गार्डर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बक्षीस आले. आणि मुरलीधर गार्डर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बक्षीस आल्यानंतर मात्र की आमचे निलेशजी देशमुख साहेब सुद्धा मात्र की या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस मात्र देतील का नाही. कॅच घेणारे क्या गोलंदाजाला नेमकं हेच आम्हाला कळलं नाही. आणि नक्कीच त्याच अनुषंगाने आपण मात्र बघतो की पैसे कोणाला द्यावे. गोलंदाज यस, दोघांना मिळेल. यस 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 यस. आणि कोरोडगावचे सरपंच या ठिकाणी वाघेर साहेब त्यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र 100 रुपयाच्या बक्षीस झालेल्या कामा मित्रांना जबरदस्त वर्षाव दिला जात आहे. बघणाऱ्यांची सुद्धा मात्र नक्कीच एक नजर लागली असेल की हा काय नेमका दृश्य रंग सोहळा चालू आहे. आमचे गोकुळ भाऊ यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज 1100 रुपयाचं बक्षीस लागले. 1100 रुपयाचं बक्षीस आपल्याकडे मात्र जिंकलेलं आहे. आणि बघतोय की या ठिकाणी बघायचा की 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक असल्यानंतर मुकेश करतो गोलंदाजी. समीकरण मात्र बदलत चाललं आणि समीकरण मात्र बदलत जात असताना आपण बघतोय की या ठिकाणी राऊंड विकेटच्या बाजूने गोलंदाजी करतोय मुकेश. समोर मात्र फलंदाज तयार. याच ठिकाणी मात्र उजव्या साईडला ऑप्शनला मात्र चेंडूला करून काढतो. ऑप्शनला मात्र चेंडूला करून काढल्यानंतर या ठिकाणी एक धावाचं एक यश भेटतंय. आणि एके धावाचं यश भेटत असताना आपण करतो धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती एकंदरीत मात्र 94 धावसंख्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि बाळू यांनी जर मध्ये शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर राहुलभाई कसे साहेब यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. कारण की कुणी कॅच पकडा, कुणी षटकार मारा, कुणी चौकार मारा, सगळ्यांना मित्रांनो बक्षीस तर मात्र दिले जाते. आणि सगळ्यांना बक्षीस मात्र दिल्यानंतर आपण मात्र बघतोय की याच ठिकाणी फुलटॉस चेंडूवरती मात्र चांगला प्रहार केला जातो. आणि चांगला प्रहार करत असताना समोरच्या बाजूला चेंडू खेळून जातोय. त्याच ठिकाणी दुसऱ्या मात्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल मात्र स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज तर बाद आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. 45 धावांवरती मात्र नॉट आउट आहे. अद्याप एका षटकाराची गरज असेल आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. नवीन फलंदाज जातोय मैदानावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या विनिंग मध्ये मेगा फायनल ग्रँड फिनाल या सामन्यामध्ये धावसंख्या आहे ती 95. याच ठिकाणी बघणार आहोत की या ठिकाणी मात्र बघतोय की शेवटच्या मध्ये चेंडू आहे. 45 धावांवरती मात्र खेळतोय तो बाळ. कारण की आमचं नक्कीच आम्ही साहेब नाटकी चांगल्या प्रमाणात काम करतोय. याच ठिकाणी बघतोय की ओव्हर द विकेटच्या बाजू मात्र डावकऱ्याचा हा गोलंदाज करतो गोलंदाजी. याच ठिकाणी शॉर्ट चेंडू आपला अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. आणि अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बाळ या ठिकाणी 51 धावांवरती मात्र नॉट आउट राहतोय. 51 रन झाले त्याचे 51.
आणि बाळू यांना मात्र नक्कीच या ठिकाणी मुरलीधर गार्डे यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र 100 रुपयाचं बक्षीस येत आहे आणि नक्कीच ज्ञानेश्वर शेठ यांच्या माध्यमातून सुद्धा मला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 101 धावसंख्या 102 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. तत्पूर्वी मात्र नक्कीच सामना चालू होण्यापूर्वी जे बक्षिसामध्ये वर्षाव चालू आहे या ठिकाणी आपण मात्र बघतो की नक्कीच मान्यश्री गोकुळभाऊ झिरवाळ साहेबांच्या मंचावरती मात्र उपस्थित आहेत. मी प्रयत्न जातो नक्कीच गोकुळभाऊ झिरवाळ साहेबांकडे. साहेब या ठिकाणी मात्र नक्कीच आपण नक्कीच या टुर्नामेंट बद्दल मात्र नक्कीच आपल्याला काय वाटतंय याबद्दल नक्कीच आपलं मनोगत व्यक्त करावं ही मी तुमच्याकडे मित्र इच्छा व्यक्त करतो. सर्व